दिनेश वेखंडे इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. काही दिवसापूर्वी TCS ने कल्याण डोंबिवलीसाठी एक्झाम कंडक्ट केली होती आणि त्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भरतीतील क्लर्क या पदासाठीचं कट ऑफ प्रेडिक्शन आपण यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. एकूण 116 पदं होती आणि इथे वेगवेगळ्या कॅटेगरीज दिलेल्या आहेत. मेल आणि फिमेल असं दोन्ही लिहिलेलं आहे. मग मेल साठी जनरल साठी किती जागा होत्या आणि त्याचा कट ऑफ किती पर्यंत लागू शकतो हे आपण ह्या व्हिडिओ मध्ये आता पाहणार आहोत. ठीक आहे. तर पहिलं जे काही ओपन कॅटेगरी आहे त्या ओपन कॅटेगरी मध्ये मेल साठी आणि फिमेल साठी टोटल मेल साठी जनरल साठी 12 आणि फिमेल साठी 11 जागा होत्या. आता ह्या ज्या फिमेलच्या ज्या काही 11 जागा असतात त्या समांतर आरक्षणाने यांना मिनिमम 11 जागा मिळतात, परंतु 11 पेक्षा जास्त जागा सुद्धा मिळू शकतात. ठीक आहे. कारण हे जे असतात ह्या 12 जागा ह्या जनरल कॅटेगरीच्या असतात. त्या जनरल कॅटेगरी मध्ये सर्वांसाठी जागा खुल्या असतात. आता याचं जे काही कट ऑफ आहे ते कट ऑफ साधारणतः 174 to 178 इतकं लागू शकतं आणि फिमेल साठी जे आहे ते 164 to 168 पर्यंत लागू शकतं. ठीक आहे. पहिली रिस्पॉन्स शीट सुद्धा मिळालेली आहे, दुसरी रिस्पॉन्स शीट सुद्धा मिळालेली आहे. काही दिवसांनी आता नॉर्मलायझेशन होणार आहे, परंतु ज्यांना ह्या मार्क्स मध्ये अवेलेबल असतील मार्क्स तर त्यांचं सिलेक्शन होण्याचे जास्तीत चान्सेस आहेत. आता EWS साठी मेल साठी म्हणजे जनरल साठी 3 जागा आणि फिमेल साठी 4 जागा होत्या. यांचं जे काही कट ऑफ आहे ते 162 to 166 पर्यंत लागेल आणि फिमेलचं जे आहे ते 152 to 156 पर्यंत लागेल. सेकंड जी कॅटेगरी आहे ती SC-BC आहे. SC-BC साठी जनरल साठी 3 जागा आणि फिमेल साठी 4 जागा, म्हणजे जास्त जागा दिलेल्या आहेत फिमेल साठी आणि दोन्ही सेमच आहेत. EWS साठी पण SC-BC साठी पण. त्या SC-BC साठीच्या ज्या काही कट ऑफ आहे ते 170 ते 174 पर्यंत जनरल कॅटेगरीला आणि फिमेल साठी 160 ते 164 160 ते 164 पर्यंत असेल. नंतरची जे काही कॅटेगरी आहे ती OBC कॅटेगरी आहे. OBC कॅटेगरीला बऱ्यापैकी जागा आहेत, म्हणजे जनरल कॅटेगरीला ज्या जागा आहेत त्या 10 आहेत आणि फिमेल कॅटेगरीला ज्या जागा आहेत त्या 8 आहेत. आता ह्या OBC मध्ये जो काही कट ऑफ असण्याची शक्यता आहे तो थोडासा ह्यांपेक्षा तरी थोडं नॉर्मली कमी असण्याची शक्यता आहे. तर OBC साठी 166 to 172 इथपर्यंत कट ऑफ असेल आणि फिमेल कॅटेगरी साठी 156 to 160 इतका कट ऑफ असण्याची शक्यता आहे. पुढची जी कॅटेगरी आहे ती SBC आहे. या SBC मध्ये जागा ज्या होत्या त्या जनरल कॅटेगरीला 2 आणि फिमेल कॅटेगरीला 1 अशा एवढ्या 3च जागा होत्या. बाकी फिजिकली हँडिकॅप वगैरे यांच्यासाठी अवेलेबल आहेत जागा. तर याच्या जनरल कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 168 to 172 इथपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत आणि फिमेल कॅटेगरीसाठी 160 to 164 इतका जाण्याची चान्सेस आहे. त्याच्यानंतर VJNT A साठी जनरल कॅटेगरीला 1 जागा आणि फिमेल कॅटेगरीला 1 जागा अशा 2च जागा आहेत आणि याचा जो कट ऑफ आहे तो जनरल कॅटेगरीचा 170 to 174 आणि फिमेल कॅटेगरीसाठी 160 to 164 इथपर्यंत असण्याची शक्यता आहे. आता ह्या 5 कॅटेगरी झाल्या, 6 कॅटेगरी झाल्या. आता या 5 कॅटेगरी इकडे आहेत. NTB मध्ये मेल साठी 2 जागा आणि फिमेल साठी 1 जागा, म्हणजे हे जनरल कॅटेगरीला 2 जागा फिमेल कॅटेगरीला 1 जागा. आता याचा जो कट ऑफ आहे तो 166 to 170 हा जनरल कॅटेगरी साठी आणि फिमेल कॅटेगरी साठी 156 to 160 इतका असण्याची शक्यता आहे. NTC मध्ये मेल साठी म्हणजे जनरल कॅटेगरीला 2 जागा आणि फिमेल कॅटेगरीला 1 जागा आहे. याचा जो कट ऑफ आहे तो 170 to 174 आणि 160 to 164 या पद्धतीने असणार आहे. NTD च्या ज्या काही कट ऑफ आहे तो जनरल कॅटेगरीला 2 जागा फिमेल कॅटेगरीसाठी 1 जागा आणि याचा जो काही कट ऑफ आहे तो 170 to 174 आणि फिमेल कॅटेगरीसाठी 160 to 164 इथपर्यंत असण्याची शक्यता आहे.
आता ज्या काही एससी कॅटेगरीला बघा, ओपन कॅटेगरीला सर्वाधिक जागा आहेत, त्यानंतर ओबीसी साठी आहेत आणि त्यानंतर एससी कॅटेगरीला सुद्धा जागा आहेत. त्या म्हणजे मेल साठी म्हणजे जनरल कॅटेगरीला 2 आणि फिमेल जनरल कॅटेगरीला 4 आणि फिमेल कॅटेगरीला 2 अशा 6 जागा आहेत. इकडे 7 जागा आहेत. तर यांच्यासाठी जो कट ऑफ आहे तो 166 टू 170 इतक्या लागण्याची शक्यता आहे आणि फिमेल कॅटेगरीसाठी 158 टू 160 इतका असण्याची शक्यता आहे. इथे 158 आहे. त्यानंतर आता शेवटची जी कॅटेगरी राहिलेली आहे ती एसटी कॅटेगरी आहे. जनरल कॅटेगरीला 1 जागा, फिमेल कॅटेगरीसाठी 1 जागा आणि यांचा जो कट ऑफ आहे तो 160 टू 162 आणि फिमेल साठी 150 टू 152 असं असण्याची शक्यता आहे. म्हणजे सेकंड रिस्पॉन्स शीट नंतर जर ज्यांना इतके मार्क्स असतील त्यांचं सिलेक्शन होण्याचं जास्तीत जास्त चान्सेस आहे असं